यावेळी कोकणात कुठे राहायचं हा आपल्याला कायम प्रश्न असतो, कारण दरवेळी आपल्याला लई भारी अनुभव घ्यायचा असतो. त्यामुळे केवळ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कोकणातले 10 बेस्ट होम स्टेज जे तुमची ट्रिप कम्प्लिटली वसूल करतील. बाय द वे, या कुठल्याही 10 पैकी कुठल्याही होमस्टेने आम्हाला काही स्पॉन्सरशिप वगैरे दिलेली नाहीये. हे आम्हाला मनापासून आवडले म्हणून तुमच्या बरोबर शेअर करतो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. आता मुळात होमस्टे म्हणजे काय संकल्पना असते, तर तुम्ही ज्या ठिकाणी जाता तिथल्या स्थानिक माणसाच्या घरी तुम्ही राहता. त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला खूप ऑथेंटिक फूड मिळतं, तुम्हाला खूप तिथले इंटरेस्टिंग स्पॉट समजतात आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे पर्यटनाचं जे उत्पन्न आहे ते तुम्ही स्थानिक माणसालाच मिळवून देता. त्यामुळे कधीही कुठल्याही लॅविश रिसॉर्टपेक्षा छान ऑथेंटिक होमस्टे मधला अनुभव हा कायम वेगळा आणि युनिक असतो. तर कोकणातले आपण 3ही जिल्हे कव्हर करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून. आणि सिंधुदुर्ग म्हणलं की पहिला आपल्या डोळ्यासमोर येतं तारकर्ली आणि देवबाग बीच. तर पहिला होमस्टे आहे ग्रॅटिट्यूड स्टे, जे आहे परुळे गावात. परुळे गाव हे जे मालवण मधलं चिपी एअरपोर्ट आहे तिथपासून साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे. या होमस्टेची खासियत म्हणजे असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये हा होमस्टे वसलेला आहे. म्हणजे या होमस्टेचे जे ओनर आहेत आरती आणि अद्वैत, त्यांनी पहिल्यांदा तिथे खूप वेगवेगळी झाडं लावली आणि त्यामध्ये घरं बांधली. त्यामुळे संपूर्ण वेगळ्या जगात आल्यासारखं तुम्हाला वाटतं. प्रत्येक कॉटेजची थीम वेगवेगळी आहे. म्हणजे काही गार्डन व्ह्यू असणारी कॉटेज आहेत, तर काही संपूर्ण किल्ल्यामध्ये राहण्याचा फील आहे अशा पद्धतीची कॉटेज आहेत. प्रत्येकाला भरपूर सिटिंग एरिया सोडलेला आहे. यांचा जो डायनिंग एरिया आहे तो सुद्धा टिपिकल कोकणी वाड्यामध्ये कसा असतो त्या पद्धतीचा आहे. फूड जे आहे ते सामंत फॅमिलीज बनवते, त्यामुळे ते जे स्वतः खातात तेच आपण त्यांच्या सोबत खातो. त्यामुळे फिश, मोदक अप्रतिम मिळतील. तुम्हाला अस्सल कोकणी जेवणाचा इथे आनंद घेता येईल. एकच गोष्ट आहे की बीच पासून हा होमस्टे लांब आहे म्हणजे साधारण 4 किलोमीटर अंतरावरती आहे. इथून नियरेस्ट बीच म्हणजे आहे भोगवे बीच, जो साधारण 4 ते 4.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पोचायला तुम्हाला गाडीने 10 मिनिटं लागतात. पण बीच पासून थोडासा लांब असल्यामुळे चार्जेस अत्यंत रिझनेबल आहेत. एक कॉटेज तुम्हाला 2000 ते 2500 रुपयामध्ये मिळू शकतं. आता तुम्ही म्हणाले किती गजबजलेला असू दे, कितीही गर्दी असू दे, पण भाऊ आम्हाला बीचच्या जवळच राहायचंय, तर तुमच्यासाठी आहे माझं सेकंड रेकमेंडेशन, आदिनारायण कॉटेजेस. आदिनारायण कॉटेजेस हे देवबाग बीचच्या एक्झॅक्टली समोर आहेत. म्हणजे तुम्ही रस्ता क्रॉस केला की तुम्ही थेट बीच वरती पोहोचता. बाय द वे, थेट बीच वरती पण यांचे कॉटेजेस आहेत आणि बीच पासून रस्ता क्रॉस करून सुद्धा यांचे कॉटेजेस आहेत. म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन्स इथे मिळतात. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आदिनारायण कॉटेजेस ही जी जमीन आहे, ही जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना अंदण म्हणून यांच्या पूर्वजांना दिली होती. आणि त्याच ठिकाणी यांचं 200 वर्ष जुनं घर आहे, जे घर अगदी बघण्यासारखं आहे. आणि या घराच्याच आवारामध्ये त्यांनी लाकडी कॉटेजेस बिल्ड केली. संपूर्ण लाकडी कॉटेजेस आहेत. एसी नॉन एसी व्यवस्था आहे. महेश सामंत जे स्वतः शिक्षक म्हणून रिटायर्ड झाले, हा होमस्टे संपूर्णपणे ते चालवतात. छान गोष्ट म्हणजे महेश सामंत रात्रीच्या वेळेस फुकटामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस सुद्धा घेतात. अतिशय छान माणूस आहे हा. त्यामुळे तुम्ही नक्कीच आदिनारायण कॉटेजेस मध्ये जाऊ शकता. तुम्हाला अस्सल कोकणी फूड सुद्धा मिळेल आणि थेट बीचवरचा स्टे तुम्हाला इथे मिळू शकेल. आणि बीच वरती जरी थेट असले तरी हे कॉटेजेस रिझनेबल आहेत. 2500च्या रेंजमध्ये हे कॉटेजेस आहेत. पण तुम्ही जर थेट बीच वरती घेतलं तर थोडा चार्ज वाढू शकतो. पण माझ्या मते 2500 ते 4000च्या रेंजमध्ये ही सगळी कॉटेजेस आहेत. बरं, पुढे जाण्याआधी मला थँक्यू म्हणायचंय निकुंज प्रोजेक्टला, ज्यांच्यासोबत हा व्हिडिओ आपण कोलॅबरेट करत आहोत. कोकणात हक्काचं घर घेण्याचं तुमचं जर स्वप्न असेल तर निकुंज प्रोजेक्ट हा तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही म्हणाल कोकणामध्ये सेकंड होम लय महागात पडतो, कोण इतकं इन्व्हेस्ट करणार, तर अजिबात नाही. इथे तुम्ही 20 लाखांपासून स्वतःचं घर घेऊ शकता, जे मुख्य दापोली गावात आहे. एसटी स्टँड पासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावरती, तरीही एकदम निवांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात. बिल्डिंग जवळपास रेडी आहे. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये पोझिशन मिळून जाईल. 1 आणि 2 BHK चे ऑप्शन्स आहेत. खूप कमी फ्लॅट राहिलेत, त्यामुळे लगेचच चौकशी करा. सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत. तुमचं गाव दापोली जवळ असेल आणि गणपती किंवा शिमग्याला तुम्हाला जायचं असेल तर नातेवाईकांपेक्षा तुम्ही स्वतःच्या घरी आता राहू शकता. याचबरोबर सेकंड होम आणि इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन एकदम स्वस्तात आहे. त्यामुळे लगेचच संपर्क साधा. दापोलीत सेकंड होम ऐकल्यावरती खूप टेम्पटिंग वाटलं होतं, पण प्रत्यक्ष फ्लॅट बघितल्यावरती जास्त छान वाटतंय. यांचे 1 BHK आणि 2 BHK सुद्धा फ्लॅट आहेत. खूप हवेशीर आहे. एसटी स्टँड पासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि फ्लॅटच्या किमती सुद्धा 20 लाखापासून पुढे आहेत. आता भाऊ, जर तुम्हाला कोकणामध्ये बाली किंवा मालदीवचा जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर बेस्ट लोकेशन
होमस्टे म्हणजे बेलांतरा बीच हाऊस. म्हणजे हे जे लोकेशन आहे आणि जी कॉटेजेस ज्या पद्धतीने बांधली आहेत, तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही भारतात आहात. तुम्हाला असं वाटलं तुम्ही कुठल्या तरी आयसोलेटेड आयलंडवरती आहात. अशा पद्धतीने हे बीच हाऊसेस बांधलेले आहे. प्रचंड आयसोलेटेड बीच आहे, अजिबात गर्दी नसते, त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट बीचवर राहताय असं तुम्हाला वाटतं. छान गोष्ट म्हणजे त्याच गावातल्या स्थानिक मायलेकी मिळून हे कॉटेज चालवतात आणि ती स्वतः ओनर जी आहे ती इंटिरियर डेकोरेटर असल्यामुळे त्या कॉटेजचा फीलच वेगळा आहे. तिथे गेल्यावर प्रचंड वेगळ्या पद्धतीच्या 5 स्टार लेवलच्या वाईब्स तुम्हाला मिळतात. कॉटेज महाग आहे, एक कॉटेज साधारण 5 ते 6 हजाराच्या रेटमध्ये आहे. पण मला असं वाटतं की कायम आपली अशी मानसिकता असते की जेव्हा आपण 5 स्टार रिसॉर्टमध्ये जातो तेव्हा आपण आरामात पैसे खर्च करतो, पण जेव्हा कोकणी होमस्टे असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा एवढा महाग का. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळत असेल तर कोकणातल्या स्थानिक माणसाला जास्त पैसे द्यायला काय हरकत आहे. त्यामुळे महाग जरी असला तरी हा अनुभव वर्थ आहे. अत्यंत ताजे मासे आणि अस्सल कोकणी फूड तुम्हाला इथे मिळू शकेल. व्हेजिटेरियन वाल्यांसाठी सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे थेट बीचवरतीच हे कॉटेज असल्यामुळे डिनर वगैरे ते टेबल जे आहे ना ते डायरेक्ट बीचवरती तुम्हाला सर्व्ह करतात. त्यामुळे प्रायव्हेट विलामध्ये राहण्याचा, तुम्हाला बीच विलामध्ये राहण्याचा अनुभव इथे मिळू शकतो. आता आपण एकदम लॅविश होमस्टे बद्दल बोलतोच आहोत, तर माझा पुढचा होमस्टे आहे कुडाळ जवळचं माचली होमस्टे. संपूर्ण नारळ आणि सुपारीच्या बनामध्ये लपलेलं असं हे होमस्टे. रिसेंटली या होमस्टेमध्ये सचिन तेंडुलकर जाऊन आल्यामुळे त्याची एक वेगळी हवा निर्माण झाली. पण हा अत्यंत जुना होमस्टे, बीच पासून लांब, पण तरी सुद्धा अस्सल कोकणामध्ये राहण्याचा तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीचा अनुभव घ्यायचा असेल तर हा होमस्टे बेस्ट आहे. छोट्याशा बांबूच्या ब्रिजवरून तुम्ही या होमस्टेमध्ये एंटर होतात, ज्याला स्थानिक भाषेत साकव असं म्हणतात. आणि या ब्रिजवरून तुम्ही जेव्हा एंटर होता तेव्हा तुम्ही वेगळ्याच जगात जाता. पावसाळ्यात सुद्धा जायला हा स्पॉट एक नंबर आहे. इथे जे तुम्हाला अन्न मिळतं ते पारंपरिक लाकडी आणि द्रोणामध्ये मिळतं. इथलं जे फूड आहे ते चुलीवर बनतं आणि ते सर्व पण अप्रतिम मातीच्या भांड्यांमध्ये करतं. त्यामुळे कम्प्लिटली कोकणी संस्कृतीचा अनुभवच तुम्हाला माचलीमध्ये मिळतो. हा होमस्टे सुद्धा महाग आहे, 5 ते 7 हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला पडतो, म्हणजे फूड इन्क्लूड करून. पण मी म्हटलं तसं की आपण 5 स्टार हॉटेलसाठी किंवा इतर रिसॉर्टसाठी इतके पैसे मोजतो. तुम्हाला जर खरंच छान पद्धतीने असलं कोकणी संस्कृती जगायची असेल तर नक्कीच हा होमस्टे वर्थ आहे. परत स्थानिक माणूस, मराठी माणूस हे चालवतो, त्यामुळे आपण इथे जायलाच पाहिजे. माझं होमस्टेचं 5वं रेकमेंडेशन आहे. पण आता आपण जाऊयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थोडं वरती रत्नागिरी जिल्ह्यात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोठावळे गावात असणारं अतिथी परिणय. कोठावळे गाव प्रसिद्ध आरेवारे बीच पासून खूप जवळ आहे. हा होमस्टे अत्यंत युनिक आहे. छान गोष्ट म्हणजे मायलेकी वसुधा सहस्त्रबुद्धे आणि मेधा सहस्त्रबुद्धे या दोघींनी मिळून हा डेव्हलप केलाय. मेधा सहस्त्रबुद्धे स्वतः इंटिरियर डेकोरेटर असल्यामुळे तो टच तुम्हाला, इंटिरियरचा टच तुम्हाला इंटरेस्टिंग प्रत्येक कॉटेजमध्ये दिसतो. ही कॉटेजेस जुन्या कोकणी घरांच्या पद्धतीने बांधली आहेत. इथे AC टेंट सुद्धा आहेत. छोटासा नदीचा प्रवाह या होमस्टे मधून गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला निवांत नदीकाठी जाऊन संध्याकाळच्या वेळेला बसता येईल. बीच जरी जवळ नसला तरी खूप वेगळ्या पद्धतीच्या कोकणी वाईब्स तुम्हाला या होमस्टेमध्ये मिळतात. फूड सुद्धा इथलं कम्प्लिटली लोकल, त्यामुळे अस्सल कोकणी पदार्थ तुम्हाला इथे खाता येतील. तुम्हाला जर एक्सप्लोर करायचं असतील तर खूप साऱ्या गोष्टी इथून जवळ आहेत, जसं आरेवारे बीच आहे, गणपतीपुळे आहे, पावस आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथून जवळ एक्सप्लोर करता येतील. मी म्हटलं तसं की आरेवारे बीच इथून जवळ आहे आणि आरेवारे बीचला जाणारा जो काही रस्ता आहे तो लई बाप आहे. म्हणजे त्या रस्त्यावर तुम्ही अनेक ठिकाणी बसू शकता, तिथून सुद्धा सनसेट एन्जॉय करू शकता. थोडा लॅविश गटामध्ये हा होमस्टे येतो. रूम्स असतील, फॅसिलिटीज असतील, त्यामुळे थोडा कॉस्टली आहे. 5 ते 6 हजारच्या रेंजमध्ये प्रत्येक रूम आहे, ज्यामध्ये दोघांसाठी एका रात्रीसाठीचा खर्च आहे, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड. पण मी सांगेन की आपण रिसॉर्टचे अनुभव घेत असतो, अशा वेगळ्या पद्धतीच्या होमस्टेचा अनुभव तुम्हाला नक्कीच कायमस्वरूपी लक्षात राहील असाच आहे. तर माझं पुढचं होमस्टेचं रेकमेंडेशन आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर जवळच्या हुणगुस गावातलं फार्म ऑफ हॅपीनेस. नावाप्रमाणेच ज्या लोकांना शेतीविषयी, आपल्या अन्नाविषयी, झाडांविषयी प्रेम आहे, आवड आहे, तुमच्यासाठी हा होमस्टे आहे. संपूर्ण शेतामध्ये वसलेला हा होमस्टे आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या सीझनमध्ये तिथे जाल त्या सीझनमध्ये शेतातली जी ऍक्टिव्हिटी चालू आहे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते तुम्हाला सहभागी करून घेतात. आपल्या पदार्थांविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या पारंपरिक पाककलेविषयी तुम्हाला खूप ऑथेंटिक माहिती, अवेअरनेस किंवा प्रेम निर्माण करायचं काम फार्म ऑफ हॅपीनेस करते. इथून बीच जवळ नाहीये, पण हा गाव जो आहे तो खूप सुंदर आहे.
बऱ्याच त्यांच्या शेतीविषयक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येतं, फिशिंग करता येतं, लावणी चालू असेल किंवा कापणी चालू असेल, जी ऍक्टिव्हिटी चालू असेल ते छान फेरफटका गावात मारता येतो. मुळात हे गावच खूप सुंदर असल्यामुळे टिपिकल कोकणात राहण्याचा अनुभव तुम्हाला फार्म ऑफ हॅपीनेस मध्ये मिळू शकतो. माझं पुढचं होमस्टेचं रेकमेंडेशन आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर जवळच्या अबलोली गावातलं गारवा ॲग्रो टुरिझम. सचिन कारेकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हा होमस्टे चालवतात. भारी गोष्ट म्हणजे त्यांचं 200 वर्ष जुनं घर आहे आणि त्या घराच्याच आवारामध्ये जुन्या पद्धतीचे कॉटेजेस आहेत. ज्या लोकांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी हा होमस्टे म्हणजे स्वर्ग आहे. म्हणजे स्वतः सचिन कारेकर त्यामध्ये तज्ज्ञ असल्यामुळे ते तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेल्सवरती घेऊन जातात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतात. ॲडिशनल फीचर म्हणजे यांचं फूड. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी कोकणात इतक्या ठिकाणी खाल्लंय पण इथल्या फूडला मी नंबर 1चा दर्जा देईन. कारण होतं असं की बऱ्याच वेळा जे नॉन व्हेजिटेरियन आहेत, मासेप्रेमी आहेत, त्यांना भरपूर व्हरायटी मिळतात. पण आमच्यासारख्या व्हेजिटेरियन लोकांवरती लय अन्याय होतो. आम्हाला आपल्या बटाट्याची भाजी आणि चपातीवरती समाधान मानावं लागतं. पण तसं इथे नाहीये. तुम्हाला खूप वेगळ्या व्हरायटीचं व्हेजिटेरियन फूड आणि नॉनव्हेज सुद्धा दोन्ही तुम्हाला इथे खायला मिळेल. पारंपरिक पंगत, मस्त केळीच्या पानावरती छानपैकी पदार्थ सर्व केले जातात. म्हणजे फक्त जेवणासाठी इथे जावं इतकं उत्तम ठिकाण आहे. मी इथे असंख्य वेळेला गेलोय. म्हणजे दरवर्षी मी एकदा तरी इथे जातोच. स्वतः सचिन कारेकर अप्रतिम होस्ट आहेत. ते तुम्हाला आग्रह करून वाढतात. त्यामुळे छान कोकणी फॅमिली सोबत राहण्याचा अनुभव तुम्हाला इथे मिळू शकतो. इथून बीच लांब आहे. साधारण 25 किलोमीटर अंतरावरती गुहागरचा बीच आहे. पण मी म्हणलं तसं की कम्प्लिटली जंगलात कोकणातल्या गावात पक्ष्यांच्या सान्निध्यात तुम्हाला राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि अप्रतिम जेवण हाणायचं असेल तर गारवा ॲग्रो टुरिझम मस्ट. जेव्हा डिसेंबर किंवा 31 असतं आणि आपल्याला काहीतरी छान सेलिब्रेट करायचं असतं आणि बीचवरती सेलिब्रेट करायचं असतं तेव्हा आपण कायम असा विचार करतो की अरे गोव्याला जाऊया. कारण आपल्याला काय वाटतं की कोकणामध्ये खूप साधे होमस्टेज मिळतात. टिपिकल बीच व्हिला किंवा लॅविश होमस्टे हवा असेल तर आपण कायम गोव्यातलं कुठेतरी रिसॉर्ट प्रेफर करतो. पण काय गरज आहे ना, आपल्या कोकणामध्ये सुद्धा असे ऑप्शन्स आहेत आणि तेच आहे माझं पुढचं रेकमेंडेशन. गुहागरमधलं म्हणजे थेट गुहागर बीचवरती असणारं सी ब्रीज बंगलो. जर तुमच्याकडे तगडं बजेट असेल आणि तुम्हाला कम्प्लिटली हॉलिडे एन्जॉय करायचा असेल, लक्झरी हॉलिडे हवा असेल तर हा होमस्टे तुमच्यासाठी आहे. आधुनिक पद्धतीने बांधलेला हा बंगलो आहे. तुमच्या रूम मधून तुम्हाला थेट समुद्र दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर लक्झरियस हॉलिडे आणि तो सुद्धा कोकणामध्ये घालवायचा असेल तर सी ब्रीज व्हिला बेस्ट ऑप्शन. या व्हिलाच्या आजूबाजूला फिरण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. याचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलाय, त्याची लिंक सुद्धा मी देतोय. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण त्या बंगलोचा अंदाज येईल. संपूर्ण व्हिल्याचं कॉस्ट जे आहे, पूर्ण व्हिला 16 ते 22,000 रुपयाच्या रेंजमध्ये आहे. वीकेंडनुसार ते चेंज होतं. महाग आहे, खूप जास्त महाग आहे. पण ऑफकोर्स जर तुम्हाला 5 स्टार हॉलिडेचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हा व्हिला बेस्ट आहे. माझं पुढचं होमस्टेचं रेकमेंडेशन आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध दापोलीतलं कोळथरे गावातलं कोस्टलवाडी. कोस्टलवाडी म्हणजे संपूर्ण जुना कोकणी वाडा. वाड्याचा पूर्णपणे मूळ गाभा त्यांनी तसाच ठेवून नवीन सोयींनी पूर्णपणे डेव्हलप केलाय. त्याला लागूनच कोळथरेचा समुद्र किनारा आहे. अप्रतिम वाडी आणि वाडीतून चालत चालत तुम्ही थेट समुद्र किनाऱ्यावरती जाता. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने भूतकाळात जायचं असेल, जुन्या वाड्यामध्ये जाऊन राहायचं असेल तर हा वाडा बेस्ट आहे. कोळथरे गाव पण खूप सुंदर आहे आणि कोळथरे बीच हा फारसा प्रसिद्ध नसल्यामुळे तिथे अजिबात गर्दी नसते. आता कासव संवर्धनासाठी सुद्धा हा बीच वापरला जातो. त्यामुळे बऱ्याच वेळा कासवांना जे समुद्रात सोडलं जातं तर तो सुद्धा अनुभव तुम्हाला तिथे घेता येईल. खरं तर तुम्हाला तिथे गेल्यावरती बाकी काहीच करायची गरज नाही. कोळथरे बीच सुंदर आहे. तुम्ही गावातनं फेरफटका मारू शकता आणि निवांत वाड्यामध्ये राहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. इथे सुद्धा तुम्हाला अस्सल कोकणी फूड मिळू शकतं. व्हेजिटेरियन, नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला ऑप्शन्स आहेत. यांचा छान त्यांनी वाडीमध्येच एक छोटासा कॅफे सुद्धा डेव्हलप केलेला आहे. त्याचबरोबर वाडीमध्ये यांनी छानपैकी टेंटची सुद्धा व्यवस्था केली. त्यामुळे तुम्हाला जर रात्रीच्या वेळी प्रॉपर कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल तरी कोस्टलवाडी बेस्ट आहे. कोस्टलवाडीसाठी सुद्धा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. संपूर्ण वाडा अतिशय रिझनेबल आहे. एक रूम तुम्हाला काहीतरी 3,000 ते 3,500 रुपयात मिळते आणि संपूर्ण वाडा 10 ते 12 लोकांनी जर तो घेतला रेंटवरती तर संपूर्ण वाडा तुम्हाला 15,000 ते 16,000 मध्ये मिळू शकतो. म्हणजे पर हेड 1,500 ते 1,600 रुपयात एका दिवसासाठी हा वाडा तुम्हाला मिळू शकतो. माझं शेवटचं 10वं होमस्टेचं रेकमेंडेशन आहे. पण त्यासाठी आपण जाऊयात रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात. रायगड जिल्ह्यातल्या प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिराजवळच्या मारळ गावातलं कुटुंबे होमस्टे. हा होमस्टे म्हणजे जुना वाडा आहे आणि मारळ गाव जे आहे, मारळ गावाला मारळ बीच सुद्धा आहे.
जो अजिबात जास्त गजबजलेला नाही, कारण हरिहरेश्वर बऱ्यापैकी प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी असते. पण हा गाव मारळगाव एकदम निवांत आहे आणि या गावातलं कुटुंबे होमस्टे खूप छान जुनी कोकणी घरं आहेत आणि घराच्या मागेच वाडी आहे आणि वाडीतनं तुम्ही थेट समुद्रावरती जाऊ शकता. सगळ्यात भारी खासियत म्हणजे कुटुंबे काकू जे जेवण बनवतात, म्हणजे जो स्वयंपाक जो तिथला आहे, पारंपरिक कोकणी पदार्थ. बरं, बाय द वे व्हेजिटेरियन आहे कम्प्लीट कुटुंबे होमस्टे. पण मी चॅलेंज देऊन सांगतो की जे लोक खूप मासेप्रेमी आहेत आणि ज्यांना असं वाटतं की मासे सोडून बाकी काय जेवायचे कोकणात जाऊन, त्यांना मी चॅलेंज देऊन सांगतो की कुटुंबे खानावळीत जाऊन तुम्ही खाच, तुम्ही मासे विसरून जा. हे मी स्वतः अनुभवलंय, कारण माझे मित्र किंवा उर्मिला सुद्धा अस्सल मासेप्रेमी आहे. पण ही लोक तिथे जाऊन सुद्धा व्हेजिटेरियन प्रेफर करत होती. इतकं उत्तम, म्हणजे त्यांच्या आमटीमध्ये पण इतकी चव आहे ना की फक्त आमटी भात खावा. सोलकढी, आमटी, कोळ्यातले पोहे, जे जुने कोकणी पारंपरिक पदार्थ आहेत ते स्वतः कुटुंबे काकू बनवतात आणि संपूर्ण कुटुंब पंक्तीमध्ये तुम्हाला आग्रह करून वाढतं. अनलिमिटेड मोदकांची थाळी सुद्धा यांच्याकडे आहे. आता आंब्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आमरस सुद्धा मिळू शकतो. म्हणजे 2 पोटं का नाही आयुष्यात असं आपल्याला वाटतं या खानावळीत गेल्यानंतर, म्हणजे कुटुंबे होमस्टेमध्ये गेल्यानंतर. तुम्ही कुटुंबे होमस्टेमध्ये राहत नसाल, आजूबाजूला कुठे राहत असाल, पण एक दिवस आधी ऑर्डर देऊन तुम्ही फक्त जेवायला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. कुटुंबे होमस्टेच्या शेजारीच बीच अलाईव्ह नावाचा एक रिसॉर्ट सुद्धा जिथे आम्ही राहिलो होतो. पण कुटुंबे होमस्टे मस्ट आहे. कुटुंबे होमस्टे रिझनेबल आहे, अगदी 2,000 पासून त्याची सुरुवात आहे. तुम्ही फोन करून त्यांना चौकशी करू शकता. परत सगळ्या होमस्टेचे नंबर, लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. बऱ्याच वेळा मला लोक विचारतात की अरे हा नंबरच मिळत नाही. मला एवढंच माझं सांगणं आहे की तुम्हाला मी नाव सांगितलेलं आहे, प्रॉपर नाव लिहून दिलेलं आहे. ते नाव तुम्ही गुगलवर जाऊन तुम्ही फक्त सर्च करा, टाईप करायचे कष्ट घ्यायचे, तुम्हाला तिथे सगळ्या डिटेल्स मिळतील. त्यामुळे तुम्ही लगेचच त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता. तर हे होते माझे 10 होमस्टेचे रेकमेंडेशन. मी हे 10 का सांगितले, कारण मी इथे जातोय बरेच वर्ष, अनुभवल्यात गोष्टी म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. पण तुम्हाला असे कुठले इंटरेस्टिंग वेगळे होमस्टेज माहिती असतील कोकणातले, तर मला प्लीज सांगा, मी तिथे सुद्धा नक्की जाईन. कायम मी होमस्टे प्रेफर करतो, कारण मी म्हटलं तसं खूप छान अस्सल अनुभव तुम्हाला होमस्टेमध्येच मिळतो. आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला असं वाटतंय की जे आपण स्थानिकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर आपण होमस्टेमध्येच जाऊन राहिलं पाहिजे. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग राहण्याचे, खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन आपण येत जाऊच. त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.